आज बनवूया वाटाणा बटाट्याची टिफिनसाठी एकदम झटपट अशी सुकी भाजी। तर सर्वात पहिला आपण गॅसवर कढई मांडली, याच्यात 2 चमचे आपल्याला तेल टाकायचे बघा। तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकूया। मोहरी अशी छान तडतडून द्यायची बघा। त्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचे। आता हे मोहरी जिरे तडतडले की याच्यात आपण हिंग टाकू आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा। हे सगळं छान तडतडून देऊया। त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलाय, तो पण टाकायचा आपल्याला। कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत व्यवस्थित असा फ्राय करून घ्या। तर कांदा छान गुलाबी झाला बघा। तर त्याच्यामध्ये 1 टमाटर टाकायचे। टमाटे हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, या तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल। आता याच्यामध्ये बघा मी एक खलबत्त्यामध्ये ना हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर असं कुटून घेतले। तर हे हिरवं वाटणामध्ये आपल्याला वाटाणा बटाट्याची भाजी बनवायची। तर हे वाटण आपण 1 मिनिट छान परतून घेऊया। त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकायची आणि 1 वाटी वाटाणे घेतलेत बघा। तर वाटाणे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त घेऊ शकता। तर फ्रेश वाटाणे असे 1 वाटी घेतलेले। तर वाटाणे आपल्याला 1 मिनिट छान परतून घ्यायचे। ते वाटाणे थोडी शिजायला वेळ लागतो ना, त्यामुळे पहिले हे तेलामध्ये 1 मिनिट परतून घ्या। त्यानंतर आपण इकडे बघू शकता 3 बटाटे होते, तर ते बटाटे मी सोलून असे बारीक बारीक कट करून घेतलेत बघा छानपैकी। ते हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर फक्त वाफेवर आपल्याला ही भाजी बनवायची, जास्त वेळ लागत नाही आणि झटपट अशी होती आणि टिफिनसाठी एकदम झटपट आणि साधी सोपी आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकले बघा। मीठ टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। त्यानंतर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनटं स्लो गॅसवर ठेवा, म्हणजे वाफेवरची भाजी आपली तयार होईल। 3-4 मिनटं झाले बघा, बघू शकता भाजी एकदम तयार झाली आणि वाटाणा आणि बटाटे दोन्ही पण व्यवस्थित गाळ झाले। तर गॅस बंद केला आहे। भरपूर अशी कोथिंबीर टाकूया वरून आणि तयार झाली आपली टिफिनसाठी ही वाटाणा बटाट्याची झटपट अशी भाजी। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, तर पुढच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।